नमस्कार. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या हातात कौशल्य, मनात मूल्य आणि समाजासाठी जबाबदारी निर्माण करणारी साधना आहे. या साधनेला आयुष्य अर्पण करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक सुनील बबनराव अडसुळे सर. मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचे पूर्णवेळ शिक्षक म्हणून त्यांनी 3 दशकाहून अधिक काळ विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास दिला. भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी, तंत्रज्ञानाची जाण आणि अध्यापनाची निष्ठा यांच्या बळावर त्यांनी व्यावसायिक शिक्षणाला एक नवी दिशा दिली. इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना सातत्याने उत्कृष्ट निकाल मिळवून देत त्यांनी गुणवत्तेची परंपरा निर्माण केली. अनेक विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे मार्गदर्शन, शिस्त आणि मेहनतीचा मोठा वाटा आहे. अडसुळे सरांचे शिक्षण वर्गापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान आणि व्यवहार्य प्रकल्पांमधून शिका आणि करा ही शिक्षणाची खरी पद्धत अनुभवली. अँड्रॉइड बेस्ड डिजिटल नोटीस बोर्ड, मिनी सोलर पॉवर स्टेशन, ग्रीन हाऊस पॅरामीटर मॉनिटरिंग आणि ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांमधून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शोधवृत्ती जागवली. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या EVM मशीनचा शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणुकीत उपयोग करून त्यांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि लोकशाही यांचा सुंदर संगम घडवून आणला. ते केवळ शिक्षक नाहीत, तर लेखकही आहेत. अनेक शैक्षणिक पुस्तकांच्या निर्मितीत त्यांनी लेखक म्हणून योगदान दिले. मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे साहित्य त्यांनी तयार केले. बालभारती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आणि अभ्यासक्रम पुनर्रचना प्रक्रियेत सहभाग घेऊन त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले. व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा, व्होकेशनल करिअर आणि तंत्र शिक्षणाचे महत्त्व यावर त्यांच्या लेखनाची दखल वर्तमानपत्रांनी घेतली. त्यांच्या विचारांनी अनेक विद्यार्थी आणि पालकांना नवी दिशा मिळाली. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल शासन, महानगरपालिका आणि विविध संस्थांनी त्यांना विशेष सन्मानांनी गौरविले. हा गौरव त्यांच्या निष्ठेचा आणि कार्याच्या परिणामकारकतेचा पुरावा आहे. राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. भारत नेपाळ संस्थेकडून मिळालेला सन्मान, ग्लोबल पीस अवॉर्ड आणि इतर अनेक पुरस्कार त्यांच्या व्यापक कार्याची साक्ष देतात. जंक फूडच्या दुष्परिणामांवर सर्वाधिक सत्रे घेऊन त्यांनी आरोग्य जनजागृतीचे भव्य अभियान उभे केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणे ही त्यांच्या कार्याची ऐतिहासिक ओळख ठरली. शाळा, महाविद्यालये, विविध राज्ये, उत्तराखंड, वडोदरा आणि कन्याकुमारीपर्यंत पोहोचत त्यांनी जंक फूड टाळा, आरोग्य सांभाळा हा संदेश हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देताना त्यांनी स्वतः नियमित सायकलिंग, व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनचर्येचा आदर्श समाजासमोर ठेवला. शब्दांपेक्षा कृतीतून त्यांनी आरोग्याचा संदेश दिला. वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. निसर्गाशी असलेली बांधिलकी त्यांनी उपक्रमांतून आणि प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली. पर्यावरण, आरोग्य, मुलींचे संरक्षण, तंबाखूमुक्त जीवन, जंक फूड मुक्त जीवन आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास या सर्व विषयांवर त्यांनी समाजाला सातत्याने जागृत केले. अडसुळे सरांच्या कार्याचा सर्वात मोठा वारसा म्हणजे त्यांनी घडवलेली विद्यार्थी पिढी. व्यासपीठावरून बोलताना त्यांचा आवाज केवळ भाषण नसतो, तो अनुभव, प्रेरणा आणि कृतीचा संदेश असतो. सुमारे 3 दशकाहूनही अधिक काळ म्हणजे तब्बल 33 वर्ष त्यांची ही अवर्णनीय, अविरत, अथक, अथांग विद्यासेवा खरोखरच प्रेरणादायी आहे. प्राध्यापक सुनील बबनराव अडसुळे सर हे केवळ शिक्षक नाहीत, ते विद्यार्थी, समाज आणि भावी पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहेत. त्यांच्या अमूल्य योगदानाला मनपूर्वक सलाम. धन्यवाद सर. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. पतित पावन है तेरा नाम, सब
सबका मालिक तू साईं राम। पतित पावन है तेरा नाम, सबका मालिक तू साईं राम। हे दुख भंजन है साईं राम।